तो दामले काय तुझ्या डोक्यातून जात नाहीये. नाही दामलेच असं नाही रे. पण एवढा मग कसला विचार करतोयस? मालू मला साधी वाटायची रे. साध्याच आहेत त्या. पण हे मला माहित नव्हतं. हे म्हणजे? दामल्याचं. अरे मंगळवार केलं होतं तिनं कडक. मग याचा अर्थ ती सिरियस होती. अरे तू नाही भांडलास वैजूसाठी नानींची? हे बघ, नानीशी भांडणं आणि देवाला साकडं घालणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत टेण्या. पण प्रयत्न तोच होता ना, तुझा मानवी प्रयत्न. आणि त्यांनी दैवी चमत्काराची अपेक्षा केली आणि दोघेही फेल गेलात. एवढी वर्ष मालू काही बोलली नाही. तू तरी कधी बोललास त्यांच्याशी? म्हणजे मी माझं म्हणजे तुला कळतं ना मला काय म्हणायचं ते. तुझं तुला तरी कळतंय का? मला नीट सांगता येत नाही. तुला जेलच वाटते? बरं आहेस ना टेण्या तू? तू किती वर्ष ओळखतोयस मला? तेच म्हणतोय मी, तू एवढा अपसेट का होतोयस? अरे मालूला ओळखलंच नाही असं वाटायला लागलं मला. हा करेक्ट, हेच म्हणायचंय मला. म्हणजे 50 वर्ष संसार केल्यानंतर सुद्धा मी मालूला समजू शकलेलो नाहीये. कुठल्याच नवऱ्याला त्याची बायको कधीही कळत नाही. नाही मालूचं तसं नव्हतं. आमचं लग्न झालं ना तेव्हा मला वाटायचं की हे सुटलेलं गणित आहे, आता सोडवायचं काय नाहीच. आता ह्यापुढे सुखी संसार. तेच म्हणतोय मी, सुखी संसार झाला ना तुझा. सुखी संसार म्हणजे नेमकं काय असतं रे टेण्या? त्याचा मी कधीच विचार केलेला नाहीये. सुखी संसार असं काही नसतंच. दोन माणसं एकमेकांना धरून खूप वर्ष एकत्र राहिली की आपण त्याला सुखी संसार असं म्हणतो. अरे पण तेच अवघड काम नाही का राजा भाऊ? नाही मला सुखी नाही, मला वेगळा संसार हवा होता. वेगळा म्हणजे? म्हणजे तेव्हाही कळलं नाही मला म्हणजे काय आणि आताही माहित नाही. पण वाटतं मला की वेगळा असतं तर बरं झालं असतं. पण लग्नानंतर पहिल्याच रात्री मालूनं या माझ्या कल्पनेला सुरुंग लावला. स्पष्ट आठवते मला. हे बघा मालती, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मला काही चार चौघांसारखा संसार करायचा नाहीये. मला वेगळा संसार करायचा, इतरांसारखा नाही. म्हणजे तुम्ही मला समजून घ्या, मी तुम्हालाही समजून घेईन. तुम्ही शिका, संघटित व्हा. हे काय बोलतोय मी? तुम्ही शिका, नोकरी करायची असेल तर नोकरीही करा. म्हणजे मला गरज आहे म्हणून नाही, पण तुम्हाला आवड असेल तर करा. पण अगदी चूल मूल करणारी बायको नको आहे मला. आपण साहित्यावर चर्चा करू, नाटकावर बोलू, नाटकं पाहू, सिनेमे बघू, वर्तमानपत्र वाचू, देशात घडणाऱ्या घडामोडीबद्दल बोलू, देशाबद्दल अभिमान बाळगू, परदेशाबद्दल वाचू. म्हणजे मला काही वाटत नाही मी तुम्हाला परदेशात नेऊ शकेन, पण पुस्तकाच्या रूपातून का होईना आपली परदेशवारी घडेल. तुमच्या लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते? घ्या दूध घ्या. गरम पाणी देऊ का? जीव घ्यायचा. काही अडकलंय का घशात? शब्द म्हणजे बसा ना. नको 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 का? नको. अहो खरंच बसा. आहो जाहो काय करताय? म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपलं लग्न झालंय. मग धर्मपत्नी आहे मी तुमची. म्हणून काय तुमचा आदर करू नये असं आहे की काय? तो फक्त आहो जाहो म्हणण्यात असतो का?
हुशार आहात तुम्ही. नाही, याआधी कोणी म्हटलं नाही मला तसं. हम्म. तुम्ही पहिलेच आहात. आणि आपली ओळख नाहीये ना अजून, हो. म्हणून तुम्हाला मी हुशार वाटतेय. माझ्या वडिलांना फार चिंता होती की मी कशी खपणार. खपणा. मी सर्वात लहान आहे ना आमच्या घरात. कोणी आवजाव म्हणत नाही मला. सवय नाहीये, मग अवघडल्यासारखं होतं. नाही ते ठीक आहे. फारच बोलले नाही मी. नाही अगं, त्याचा नाही विचार करत आहे मी. मग कसला विचार करताय? हे बघ, तू मला अरे तुरेच कर, चालेल का मला ते? नको, नाही जमायचं. आता त्यात न जमण्यासारखं काय आहे? आमच्याकडे तशी पद्धत नाहीये. हो, पण आता तू आमच्याकडे आहेस ना. पण इतक्या वर्षांचे संस्कार असे काय लगेच विसरता येतील का? ते खरंच आहे म्हणा. तुम्ही मला आग जाग करा, मी तुम्हाला आहो जाहो करीन. अच्छा, म्हणजे नॉर्मल संसार. 4 चौघांसारखाच. 4 चौघांसारखाच. तेच नको आहे मला. म्हणजे वेगळा संसार करायचा आहे. तुला काय वाटतं? मी कधी विचार नाही केला याचा. नाही म्हणजे लग्नाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? 4 चौघांसारखा संसार. अजून काय? वाटलंच मला. म्हणजे काय? हे बघ मालती, सगळे जवळचे मला मालू म्हणतात. हे बघ, तू मी काय म्हणतोय ना त्याकडे जरा लक्ष दे, लक्षपूर्वक ऐक. दूध घेता का? हे बघ, मी काहीतरी महत्वाचं बोलण्याचा प्रयत्न करतोय. मी काय बोलतोय ते ऐक, जरा समजून घे तू. गार होईल, घ्या ना. हे बघ अगं, प्रश्न आपल्या आयुष्याचा आहे, संसाराचा आहे. आता यात बिचाऱ्या त्या दुधाचा काय दोष? अगं मालती, मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? नाही, दूध गार झालं तर मला परत स्वयंपाकखोलीत जाऊन गरम करावं लागेल. मग त्यात काय एवढं? नाही, मग तिकडे नळी वंश आणि बंडी वंश चिडवतील मला. हे बघ मालती, तू काय बोलतेस मला काहीही कळत नाही. वंश म्हणत होत्या की तुम्हाला सगळं गरम लागतं. दूध गरम लागतं, पाणी गरम लागतं, चहा गरम लागतो, पोळ्या गरम लागतात, सगळा स्वयंपाक गरम लागतो अगदी. मी इकडे काहीतरी महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतोय, आयुष्याबद्दल, संसाराबद्दल. तू गरम 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 काय करतेस? गरम गरम गरम. मी तुम्हाला वचन देते, मी कायम तुम्हाला सगळं जेवण गरम गरम वाढीन. सकाळचा चहा सुद्धा गरम करून देईन. शिळी कढी असेल ना तर तीही गरम करून देईन. तुमच्या ताटात मी कधीही काही गार वाढणार नाही. नाही ते ठीक आहे, पण हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, आपल्या दोघांच्या संसारात आपण समान असलं पाहिजे, एकाच पातळीवर असलं पाहिजे. नुसतं चूल मूल करतेस आणि संसार सांभाळतेस असं नको. तू शिक, नोकरी कर, माझी काही ना नाही त्याला. पण हे बघ, आपल्याकडे जेवण आणि मूल ह्या व्यतिरिक्त सुद्धा बोलायला वेगवेगळे विषय हवेत. आपला संसार वेगळा असला पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळा. म्हणजे कळतंय ना तुला? दूध गरम करून आणू? अगं नाही, फार गार झालंय, चांगलं नाही लागायचं. आलेच मी. हॅलो. हॅलो. अच्छा, वहिनी वहिनी. कोणाच्या? तुझ्या. माझ्या? अरे बाबा, माझ्या. काय? मालती वहिनींचा फोन आहे. अहो भाऊजी, आहात का फोनवर? हॅलो वहिनी, बोला. हा, अहो आमचे हे आलेत का तिकडे? हे आहे ना. खरं खरं आहेत ना? म्हणजे काय वहिनी, मी तुमच्याशी कधी खोटं बोलतो का? खरंय. बर, जरा देता का फोन यांना? देतो. हा, 1 मिनिट. राजा. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? फोन टेण्याकडे केलायस ना तू? पण का? आता तू फोन का केलास ते मला काय माहित?
असं नाही हो विचारते तुम्हाला. एवढ्या रात्रीचे तुम्ही बाहेर का गेलात असं विचारते मी तुम्हाला. येतोच आहे मी. लवकर या आणि टॅक्सी करूनच या. हो, लवकर या, मला जपाला बसायचंय. ते तुझं चालूच आहे का अजून? मी जाईपर्यंत चालूच राहणार. 7 जन्म तुम्हीच मला माझे पती म्हणून हवे आहात. हो हो, बरं ठेवतो. या लवकर. ठीक आहे. अहो दूध घे. अगो बाई, काय चाललंय तुमचं? कशाला कपाट विस्कटताय? अगं, मला तो उमाना पाठवलेला शर्ट हवाय. मी देते. उठा, चला उठा. माझं कपाट विस्कटून ठेवाल तुम्ही. कुठेतरी काहीतरी ठेवता आणि शोधत बसता. घ्या. उठा, घ्या. एवढं काही झालेलं नाही. ते दूध पिऊन घ्या बघू. हो. ए मालू, थांब थांब थांब. काय झालं? काय झालं? थांब. नाही, मला तुला काय विचारायचंय. आता काय? तू म्हणालीस की तुला त्या दामलेशी लग्न करायचं होतं. का बरं? म्हणजे आवडावं असं काय आहे त्याच्यात? अहो, आता सांगितलं नाही दा तुम्हाला. कशाला परत परत तोच विषय काढत बसता हो? नाही, मला जाणून घ्यायचंय की असं त्याच्यात काय आहे. मला तर तो चम्या वाटला, कॉन्फिडेंटही वाटला नाही. जरा हे बेरकीच आहे तो. झोलझपाट करून पैसा कमवलेला असणार. मी तसं ऐकलंय. करप्ट होता तो. खूप लाच खायचा म्हणे. बाई, पण हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक? मी ऐकलंय म्हणजे वाचलंय. मला आता एक सांगा, काय वैजू तुम्हाला का आवडली होती हो? वैजू म्हणजे हे कॉन्फिडंट होती, शिकलेली होती, त्या काळात नोकरी करत होती, व्यायाम करत होती आणि वाचनाची काय अफाट वाचन. तिचं आवड किती होती तिला. तिचं कौतुक वाटलं. ते काही आपल्याला आयुष्यात जमलं नाही बाई. वाचन, व्यायाम. तरी मी तुला सांगते, वाचन कर. मग पण ना, ते पुस्तक डोळ्यासमोर घेतलं ना की आपोआप माझे डोळे मिटतातच हो. ते बघायचो नाही मी. जाऊ दे आता. ते आता दूध घ्या बघू. हे राहू दे बाजूला. सारखं सारखं दूध गरम करणं बरं नव्हे. घडी कर. माणूस या एवढी छान घडी घातली होती. काय गार झालाय? कोमट आहे, कोमट. अगं, असं चटका बसले पाहिजे जिभेला. हा, नाही ते आईस्क्रीम नाही का खाणार मी? मगाशी गरमच होतं. तुम्ही नसते कुठले तरी विषय काढून गुंतवून ठेवता मला इथे. घ्या, हे घ्या. उघडू नका आता, ठेवून द्या ते. मालू, ए मालू. राम राम. राम राम. रामू. नाही जा, काही नाही. मालू इकडे. मालू, मी अगं हो, खाल्लाय डबा. हे बघ, मी काही तुझ्यासाठी पुस्तकं घेऊन आलोय. काही कथा, कादंबऱ्या आणि दशकातील सर्वोत्तम 10 समीक्षा सगळ्या वाचायच्या आहेत ना तुला. अगं काय करतेस? ही संपली की मी दुसरी आणेन. दुसरी? मला सांग, तुला किती वेळ लागेल ही पुस्तकं संपवायला? आयुष्यभर. मालू, तुला पुस्तक वाचन आवडत नाही? नाही, आवडतं, खूप आवडतं. आवडतं ना? मग वाचायचं, भरपूर वाचायचं. वेळ कुठे असतो? काढायचा. मग मी कसा वेळ काढतो? म्हणजे असं ऑफिसला जाता जाता, बसमध्ये बसल्या बसल्या वाचतो मी, तसं वाचायचं. मला बसायलाच वेळ नसतो. एक संपलं की दुसरं चालू. 1 महिन्याच्या आत ही पुस्तकं संपली पाहिजेत, कळलं ना? 1 महिना? मला जन्म लागेल. मालू. बरं वाचते. मालू, अगं दूध ओतू चाललंय. अगं नानी, मग तू स्टोव बंद कर ना. बसले मी. माझ्याच्यानं उठणं शक्य नाहीये आता. ए मालू. हो आले. आजही गजरा विसरलात ना? अरे बापरे, काय पुस्तकांच्या नादात विसरलो मी. मला गजरा आवडतो. उद्या आणेन, नक्की आणेन. आठवणींनी आणा. पुस्तकं काय मेली खूप आहेत. पुस्तकं मेली. मालू. अहो घ्या. आता अगदी मस्त गरम. अगं बाई, तेवढ्यात कुठे. हा घ्या. मस्त गरम गरम आणलंय बरं का दूध. आता अगदी तुम्हाला आवडेल असं. हा घ्या.
हे पुस्तक राहू देऊ बाजूला आता. घ्या बघा, आवडेल की नाही. आवडलं का? हा छान आहे की नाही? काय झालं? फारच गरम आणलंय का दूध? अगं बाई, काय झालं? आता तुम्हीच म्हणालात ना चटका बसेल जिभेला असा आण म्हणून काय जीभ जायची जीभ जायची नव्हती मला. तुम्ही आधी शांत व्हा बघू. आता गार झाल्यावर प्या. हा गार झाल्यावर प्या. सॉरी हा, फारच गरम आणलं दिसते मी दूध. मी गार पाणी आणते तुमच्यासाठी. हा थांबा. बर्फ आणू का? बर्फ आणते. तिकडे का? अगं बाई, अहो आता हे काय चाललंय? शिडी घेऊन कुठे चाललायत? माळ्यावरून पुस्तक काढतोय वाचायला. आता पुस्तकांचं काय आता आहे नवीन? मालू, तुझ्या पुस्तकांसाठी मी ओव्हर टाइम करायचो, आठवतंय का? अगं बाई, ते सगळं तेवढ्यासाठी चालायचं का? पण त्याची काहीच गरज नव्हती. अहो म्हणजे असं नाही. हे बघ, नवं कुठे गेली? नवं लग्न झालं होतं, वाटेचा मला बायकोचा व्यासंग वाढावा म्हणून. अहो तो वाढण्यासाठी मुळात असावा लागतो ना. आणि खरं सांगू का, पुस्तक म्हणजे ना माझ्यासाठी झोपेचा रामबाण उपाय होता. असं पुस्तक उघडलं ना, आहा हा हा हा, असे डोळे मिटायचे आणि छान झोप लागायची मला. ते वर्ष लागलं कळायला. हो खरं म्हणजे तेव्हाच सांगणार होते हो तुम्हाला. मग का नाही बोललीस? नवीन लग्न झालं होतं ना आपलं, आणि नवीन वंशाने काय काय मला सांगितलं होतं. कशाबद्दल? काय काय सांगितलं? तुमच्याबद्दल हो. राजा भाऊला की नाही सगळं कसं एकदम गरम लागतं. अगं म्हणजे चहा गरम, दूध गरम, आंघोळीचं पाणी गरम. आणि हे बघ, ते गंगाळ कितीही तापलं ना तरी आंघोळीचं पाणी असं ओतायचं नाही. हा ते असं उकळू द्यायचं, म्हणजे त्याला सगळंच गरम लागतं. वरण भात, पोळी, भाजी, आमटी सगळं कसं एकदम गरम. आणखी एक, राजा भाऊ की नाही खूप हुशार आहे. माहिती आहे ना तुला? हा, उगाच काय 350 रुपये पगाराची नोकरी मिळाली की काय त्याला? 350? मग आहेस कुठे? विमात त्या सांगत होत्या 500 रुपये पगार आहे यांना. विमात्या म्हणाली होय. अच्छा अच्छा अच्छा, मग असेल कारण जेव्हा नोकरी लागली ना तेव्हा 350 होता, आता वाढला असेल नाही. हा तर सांगायचा मुद्दा हा की राजा भाऊचं वाचन की नाही फार आहे. त्याच्या लग्नासाठी की नाही अशा शिकलेल्या मुलींची स्थळं वगैरे येत होती. त्या मुलींचे बाप ना अशा मोठमोठ्या रांगा करून आमच्या दाराबाहेर उभे असायचे. या मग मला कसं काय पसंत केलं? अगं तुझं नशीब अजून काय. बरं तर ते जाऊ देत. तर आता तुला की नाही असं ते वाचन करावं लागेल, ते साहित्य की काय ते असं समजून वगैरे घ्यावं लागेल. साहित्य म्हणजे? मला इडलीचं, डोश्याचं, पुरणपोळीचं आणि सोहळ्यात करतात त्या सगळ्या स्वयंपाकाचं साहित्य माहितीये. शिवाय दिवाळीचा फराळही खूप मी चांगला करते. आणि माझ्या हातचे कोणी अनारसे खाल्ले ना की दुसऱ्याच्या कोणाच्या हातचे खाणारच नाही. अगं पण हे साहित्य नाही काही. मग आपल्याकडे काही नवीन पदार्थ आहेत का? नाही, वाचनातलं साहित्य. वाचनातलं साहित्य म्हणजे पुस्तकं ठेवायचा स्टँड तसं का? नाही, त्याच्या आतलं. त्याच्या आत तर शब्द असतात. त्यालाच काय ते साहित्य की काय ते म्हणतात बाबा. हो का? आम्ही तर त्याला वाक्य म्हणतो बुवा. मला ते काही साहित्य वगैरे काही माहिती नाही, पण तुला बाई असं ते आता वाचन वाढवावं लागेल, ते साहित्य की काय ते समजून घ्यावं लागेल. बरं लक्षात आहे ना सगळं काही कसं गरम? हळू. गरम. मालू, यातले एक तरी पुस्तक वाचलेस का तू?